आता या घाणेरड्या राजकारणामध्ये एक तर लोकांचा विश्वास उडालेला आहे। ते आघाडी असू दे न तर युती असू दे, सर्वांनी लोकांचा फायदा घेतला आहे आणि लोकांच्याच पैशाचा खेळ मांडला आहे। आणि आता लेटेस्ट आता अमित ठाकरे पण उभे राहिलेत मनसेमन, त्यांची पण चर्चा भरपूर जोरात आहे। ह्या इलेक्शनचं काय म्हणजे माहीम विधानसभेतनं काय सांगू नाही शकत, भरपूर जोरात शोरात आहेत इकडनं। हां, यांना एक आमदार झाला की त्यांना 50,000च्या पुढे पेन्शन भत्ते मिळतात। असे किती ह्याच्यामध्ये सरकार लॉस गेलेला आहे। त्यांच्या पेन्शनमध्ये आमदार खासदार यांची पेन्शन पहिली बंद करा। आणि आता पण बायकांना सुद्धा हे मिळते 1500 रुपये खाली। आता बोलतात बाकीचे लोक, पण कोणाला काय दिलेलं नाही, यांनी दिलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल शिवसेनेचा सरवणकर हे येतील। इथे आमच्या आता आमदार सदा सरवणकर साहेब यांनी बरीच कामं केलेली आहेत, पण त्याने पक्षांतर केल्यामुळे लोकांची मनं दुखावलेली आहेत, कारण ते माझ्याबरोबरचे गिरणी कामगार। नमस्कार, मी मंगेश वाघमोडे, साऊथ मुंबई न्यूज चॅनेल चेहरा मुंबईचा। आपण राम मारुती रोड माहीम विधानसभेमध्ये आलेलो आहे। तर माहीम विधानसभेमध्ये आपण स्थानिक रहिवाशांना प्रश्न विचारतो आहे की माहीम विधानसभेमध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाची चर्चा आहे, हे असं तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या माध्यमातून। माहीम विधानसभा मतदारसंघामधून मनसे त्या मुलगा आहे उभा आणि त्यांचा दबदबा आहे इथे, आणि ते स्थानिक असल्याकारणाने त्यांना जास्त निवडून येण्याचे चान्सेस आहेत। आणि शिवसेनेमध्ये 2 गट झाल्याकारणाने शिवसेना काही येणार नाही। आता तर सदा सरवणकरची चर्चा चालते, मग पुढे पुढे काय होतं सगळ्याचे आयडिया अलग अलग असतो। तर कोणाला वोट द्यायचं कोणाला नाही द्यायचा ते स्वतःवर असतो। आता या घाणेरड्या राजकारणामध्ये एक तर लोकांचा विश्वास उडालेला आहे। ते आघाडी असू दे न तर युती असू दे, सर्वांनी लोकांचा फायदा घेतला आहे आणि लोकांच्याच पैशाचा खेळ मांडला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी। तर यावेळी एक संधी मनसेला द्यावी ही एक आमची इच्छा आहे। त्या सर्वांना आपण आजमावली एवढी वर्ष आहे, एक सत्ता मनसेला देऊन 5 वर्ष त्यांना आजमावण्याचा एक प्रयत्न करू। अजून काय, आता ते अमित ठाकरे उभे आहेत, तरुण तडफदार नेते आहेत, त्यांची पण करण्याची इच्छा आहे, तर त्यांना पण एक संधी द्यायला काय हरकत नाही। आणि या तिहेरी लढतमध्ये तुम्हाला काय वाटतं काका, की म्हणजे कोणाचं पारडं लय जड आहे, कोणाची चर्चा आहे, किंवा तुम्हाला असं वाटत नाही का नवीन चेहऱ्यांना देखील संधी दिली पाहिजेत, असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमच्या मनातला आमच्या न्यूज चॅनलपर्यंत आम्हाला तुमचा मेसेज कळवावा। हां, पहिलं नाव सांगू की? हां, माझं नाव सुभाष गुजर, मी इथला स्थानिक रहिवासी आहे। इथे आमच्या आता आमदार सदा सरवणकर साहेब यांनी बरीच कामं केलेली आहेत, पण त्याने पक्षांतर केल्यामुळे लोकांची मनं दुखावलेली आहेत, कारण ते माझ्याबरोबरचे गिरणी कामगार। त्यांनी कामामध्ये खूप बरीच कामं केलीत। आता ते त्या सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी ते 1500 रुपये दिले, आणि सरकारने काय केले, इकडे 1500 रुपये दिले आणि स्टॅम्प पेपरवर 100 रुपयाचा पेपर 500 रुपयांनी केला। त्यामुळं आत्ताचे जे वोटर्स आहेत तेवढे हे नाही आहेत, साधे नाही आहेत। आणि त्यामध्ये आता आमच्या उद्धव सरांनी नवीन याला दिलं आहे, महेश सावंत हा डॅशिंग माणूस आहे, सर्वसाधारण सर्वांकडे जाणारा येणार आहे, आणि याच्यामध्ये या तिघांच्या लढतीमध्ये महेश सावंत निवडून येणार, ठाम सांगू शकतो। कारण त्यांचं इथे कार्य सेनेचं पण हे सेनेचा बालेकिल्ला आहे, पण सदा सरवणकर साहेबांनी पक्षांतर केल्यामुळे थोडीशी गडबड झाली, नाही तर सदा सरवणकर साहेबांची सीट 100% होती। त्यांनी सर्वांची कामं केलेली आहेत, रस्त्यावर आमच्या ओम शिवपा सोसायटीमध्ये गटार लाईन, म्हणजे सर्व कामं केले आम्हाला। ते त्यांनी पत्रा शेड पण त्यांनी बांधून दिलेली आहे, पेवर ब्लॉक नवीन लावून दिलेत। पण पक्षांतर केल्यामुळे थोडंसं आम्ही लोकांनी मतदान कुणाला करायचं, आम्ही ज्या विश्वासाने मतदान केलं होतं ते जर आमदार फुटले तर आम्ही काय करणार। पण आमच्या मते आम्हाला आशा आहे की नवीन उमेदवार महेश सावंत हे 100% निवडून येणार, याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे। हा आमचा दुसरा विषय आहे, जे आम्हाला PFची पेन्शन भेटते। आज 16 वर्षे झाली, मला 887 रुपये पेन्शन आहे, आणि आमदार खासदारांना तुम्ही 50-50 हजार पेन्शन देताय, कुठल्या हिशोबाने देता? त्यांनी जनतेची सेवा केलेली आहे, आम्हाला मान्य आहे, पण त्यांना इतर भत्ते किती आहेत? आणि मी आज 16 वर्ष नोकरी केली,
16 वर्ष रिटायर होऊन मला 887 रुपये PFची पेन्शन आहे. यूट्यूबवर नेहमी दाखवतात मोदी सरकारने डिक्लेअर केली 7,500 रुपये DA, पण आहे कुठे? ही आमच्या कामगारांची फसवणूक चाललेली आहे. हे जर मोदी सरकारने दिले असतं तर विधानसभेमध्ये, आता विधानसभेच्या इलेक्शनला फरक पडला असता. आम्ही कसं मत देणार? कारण आज मला 16 वर्ष झाली 887 रुपये पेन्शन आहे. मी एक मिल कामगार आहे. हे जरूर सरकारने याचा घ्यावं की त्यांच्या आमदार खासदारांची पेन्शन, ही पेन्शन वाढत जाते. ह्या पेन्शनचा ठराव तुम्ही एकमताने डिक्लेअर करता, एकमताने बहुमताने घेता, आणि आमच्या सर्वसामान्य कामगाराची पेन्शनचं विशेष काढत नाही. फक्त यूट्यूबवर दाखवता त्यांना आम्ही एवढी पेन्शन दिली, एवढा DA दिला, काही अजून दिलेलं नाही. हे सर्व धोतांड आहे सर्व. यांना एक आमदार झाला की त्यांना 50,000च्या पुढे पेन्शन भत्ते मिळतात. असे किती ह्याच्यामध्ये सरकार लॉस गेलेला आहे. यांच्या पेन्शनमध्ये आमदार खासदार यांची पेन्शन पहिली बंद करा. धन्यवाद काका, तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे आम्हाला तुमच्याकडूनच कळतो. आम्ही ग्राउंड रिपोर्ट आहे आणि ही आमची कुठलीही बातमी खोटी नाही. आम्ही जनतेकडनंच ह्या माहितीचा पोलखोल घेतो आहे. तर आपण आलेलो आहेत प्रभादेवी खाडा, म्हणजे माहीम विधानसभेमध्ये आपण आलेलो आहेत. तर माहीम विधानसभेमध्ये कोणाची चर्चा, आपण स्थानिक मुलं आहेत त्यांना आपण विचारू. स्थानिक इथे माहीम विधानसभेमध्ये कोणाची चर्चा? महेश सावंत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब. माहीम विधानसभेमध्ये महेश सावंत जे आहेत, सदा सरवणकर आहेत, त्यांच्या दोघांच्या चर्चा भरपूर आहेत. आणि आता लेटेस्ट अमित ठाकरे पण उभे राहिलेत मनसेमधून, त्यांची पण चर्चा भरपूर जोरात आहे. ह्या इलेक्शनचं काय म्हणजे माहीम विधानसभेतनं काय सांगू नाही शकत, भरपूर जोरात आहेत इकडनं. मी महेंद्र बेरे, सदा सरवणकर इतरचे आमदार आहेत. पण आता नवीन तडफदार उमेदवार येत आहेत. राज ठाकरेचे सुपुत्र अमित ठाकरे आणि महेश सावंत हेही धडाडीचे तेवढेच कार्यकर्ते आहेत. पण कामाचा विषय घेतला तर सदा सरवणकरचं काम झालेलं आहे. पण इकडच्या आता जे म्हणाल तर नवीन कोणतरी तरुण उमेदवार आले पाहिजेत असं लोकांचं मत आहे. तर साधारणपणे मला असं वाटते की महेश सावंतचा या ठिकाणी माहीम मतदारसंघात जोर आहे वाटतं. चर्चा त्याचीच चालू आहे. माहीम विधानसभेमध्ये कोणाची चर्चा आहे असं तुम्हाला वाटतं? आता कोणाची आहे कोणाची नाही सांगू शकत नाही. तिघं पण टपवर आहेत, तर तेव्हा आपण मी तसं सांगू शकत नाही. तिघांमध्ये टक्कर आहे. हां, तिघांमध्ये टक्कर आहे. ते सांगू शकत नाही कोण येईल कोण नाही. ते कोणत्या उमेदवाराचं पारडं खूप जड आहे? जड काय येणारच वाटते. येणारा म्हणजे सरवणकर येणार, सदा सरवणकर शिवसेनेचा. हा कामं आहे त्याचे आणि त्यांनी सगळीकडे कामं केलेली आहेत आणि लोकांची पण घरांची याची सर्वांची कामं केली आहेत. म्हणून आणि एकनाथ शिंदेचं आहे ना, त्यांनी आता सगळीकडे हे केलेलं आहे, सुधारणा केलेली आहे. म्हणजे 2.5 वर्षामध्ये जे पहिला झालं नाही ते त्यांनी 2.5 वर्षामध्ये सर्वांना करून दिलं आहे. आणि आता पण बायकांनासुद्धा हे मिळते आहे 1500 रुपये. खाली आता बोलतात बाकीचे लोक, पण कोणाला काय दिलेलं नाही, यांनी दिलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल शिवसेनेचा सरवणकर हे येतील. सदानंद सरवणकर साहेब त्यांचीच का? काम त्यांचं तेवढं आहे ना, ते येतील फिक्स 200%. हालचाल वाटत नाही की दुसरे येतील वगैरे? नाही, कोण नाही येणार. बाकीचे नवीन चेहरे आहेत. मला आत्मविश्वास आहे 100%. कामं झालेले आहेत पूर्ण, कामं सगळ्यांची कामं झालेली आहेत. तुम्हाला वेळ दिलेला आहे भरपूर. आमच्या माहीम विधानसभामध्ये सध्या नवीन चेहऱ्याची अपेक्षा आहे आणि नवीन चेहरा आला तर नवीन विकास होईल. यासाठी आम्ही साहेबांच्या बाजूने आहे. कारण की आम्हाला चेहरा नवा आहे तर विकासही नवाही होणार. आणि आम्ही साहेबांचे जे काम आहे ते आम्ही पहिल्यापासून बघतो आहे. शिवाजी पार्क वगैरे इथे. या माहीम विधानसभेमध्ये कोणाची चर्चा आहे? सदा सरवणकर, शिवसेना. त्यांचीच का? हां, त्यांचीच का? कारण त्यांनी ह्याच्या आपल्या ह्या एरियामध्ये चांगलं सुविधा दिल्यात आहे लोकांना. मग ते 100% येतील? हां, 100% येतील. आत्मविश्वास आहे? हां, आत्मविश्वास. या माहीम विधानसभेमध्ये कोणाची चर्चा आहे, हवा आहे असं तुम्हाला वाटतं? सदा सरवणकर त्याने आपले कामं केलेले आहेत. सगळं काय केलेलं आहे त्यांनी. वेळ दिला तुम्हाला? वेळ दिला. हां, जेव्हा तुम्ही म्हणजे टाइम मागितला गेला तेव्हा भेटले तुम्हाला? हां, भेटले. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.